बीडी घरकुल भागामध्ये आजपर्यंत मी 30 वर्ष झालं नगरसेवक आहे. कुठली साधी भांडण त्या ठिकाणी झालेली नाही आहे किंवा कुठल्याही भांडणाला प्रोत्साहन आम्ही दिलेलं नाही आहे. आता मी शहर उत्तरला उभारणार आहे म्हणल्यानंतर काही लोक तिथं कारण नसताना लोकांमध्ये डिस्टर्ब करून बीडी घरकुलचं वातावरण खराब करण्याचं काम करत आहेत, जे 30 वर्षात घडलेलं नाही आहे. आणि हे वातावरण करत असताना आमचं म्हणणं एवढंच आहे की त्यांनी आज सत्ता आहे, किती 50-100 कोटीची कामं आणावेत, आमचा काही विरोध नाही. ते कामं करावेत, लोकांना हे केल्यासारखं. आजपर्यंत उलट आमचं दुर्दैव आहे की एवढे खासदार झाले, जय सिद्धेश्वर असतील, शरद बनसोडे साहेब असतील किंवा त्याच्या आधी बापू असतील, सुभाष बापू देशमुख असतील, प्रतापसिंग मोहिते पाटील असतील, लल्ला साहेब असतील, ह्या लोकांनी 1 रुपयाचा सुद्धा निधी त्या ठिकाणी दिला नाही. विजय देशमुख सुद्धा 20 वर्ष झालं आज तिथले आमदार आहेत, 5 वर्ष पालकमंत्री होते. त्यांनी फक्त मी इथं उभारणार आहे त्यावेळेसपासून बीडी घरकुलला लक्ष घातलंय आणि निधी द्यायचा चालू आहे, पण तो निधी अजूनपर्यंत तिथं काही खर्च झालेला नाही आहे. ही वस्तुस्थिती आहे. आमचं म्हणणं आहे तुमच्या सत्तेचा फायदा लोकांच्या विकासासाठी व्हावा, पण तसं न होता जर तुम्ही असलेलं चालू काम जर थांबवण्याचा प्रयत्न करत असाल तर ते कितपत योग्य आहे. आत्ताच 2 दिवसानंतर सुद्धा सोमवारी मला वाटतं किसनलाल सारडाचं स्मारकाचं सुद्धा उद्घाटन सगळ्या समाजाला माहिती आहे की ते स्मारक मी करून दिलेलं आहे. पण मला डावलून माझं नाव तिथं न टाकता त्या ठिकाणी पालकमंत्र्याला खोटं हे सांगून पालकमंत्र्याच्या हस्ते भूमिपूजन करण्याचा प्रयत्न करत आहे. आज सुद्धा आम्ही मशीनची पूजा करत असताना त्या ठिकाणी येऊन गोंधळ घालण्याचं काम केलं आणि कालच त्या भरमशेट्टींनी स्टेटमेंट दिलं, गेल्या वेळेस मी विठ्ठल कोटाला मारलो, काय कोण माझं उकडलं, आज आमची सत्ता आहे, आम्ही वाटलं ते करू शकतो. अशा पद्धतीची जर भाषा करत असेल तर ती मला वाटतं आम्ही कुणी सहन करणार नाही. विकास कामाला आम्ही त्यांच्या आजपर्यंत कुठं आडवा आलो नाही, आज पुढं सुद्धा यायचा संबंध नाही. आणि शेवटी विकास आमच्या भागातल्या लोकांचा होणार आहे. लोक ठरवतील. आजपर्यंत बीडी घरकुलचं काम कोण केलं हे पूर्ण सोलापूरला माहिती आहे. बीडी घरकुलला तर माहीतच आहे, पूर्ण सोलापूरला माहिती आहे. आज आमदारांनी निधी दिला नाही, खासदारांनी निधी दिला नाही, आम्ही नगरसेवक पण आम्ही पण काम केलो नसतो तर आज 75% घरकुल रिकामं झालं असतं. ही वस्तुस्थिती आहे. पण आम्ही केलेल्या विकासामुळं आज त्या ठिकाणी काही प्लॉट 10,000 12,000 रुपये फुटाने गेलेले आहेत. आज 3,000 ते 4,000च्या पुढे आज बीडी घरकुलमध्ये रेट चालू आहे. हा सगळा फक्त झालेला विकास आहे, ज्यांना सहन होत नाही. आणि महेश कोटे उत्तरला उभारतोय, बीडी घरकुलमध्ये 40,000 मतं आहेत आणि त्याचा धसका त्यांनी घेऊन या फालतूगिरी करण्याचं काम चालू आहे. बीडी घरकुलचं वातावरण खराब करण्याचं काम त्यांच्या काही लोकांकडनं सुरू आहे. त्याचीच रिक्वेस्ट करायला आम्ही आलो की जे काय घडलेलं आहे त्याची वस्तुस्थिती बघा, शहानिशा करा. तिथले व्हिडिओ कॅमेरे चालू आहेत, तिथले व्हिडिओ कॅमेरे घ्या. काही शूटिंग्स झालेले आहेत, त्या शूटिंग्ससुद्धा आम्ही दिलेले आहेत. तो कशा पद्धतीने वागत होता त्यांचा कार्यकर्ता हे सगळं शूटिंगमध्ये आलेलं आहे. कोणाचा कार्यकर्ता? BJPचा कार्यकर्ता आहे आणि तो एकटाच करतोय. आणि त्याची बायको नसताना इथं खोटं बायकोच्या नावाने कंप्लेंट द्यायचा प्रयत्न त्यांनी करतोय. आणि त्याला जर त्यांच्या वरिष्ठांनी जर उलट त्याला समज देण्याच्या ऐवजी जर त्याला प्रोत्साहन देत असतील तर मग आम्हाला पण सगळ्यांना एकत्र यावं लागेल आणि त्या दृष्टिकोनातून दाखवावं लागेल दूध का दूध आणि पाणी का पाणी. आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी हल्ला बोल भारत न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.